जय शिवराय शेतकरी मित्रांनो, सध्या जो काही भारत अमेरिकेचा करार झालेला आहे आणि या करारामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर काय परिणाम होऊ शकतो किंवा शेतकऱ्यांचा जो उत्पादित माल आहे त्यामध्ये सोयाबीन असेल, दुग्ध उत्पादन असेल किंवा इतर जे काही शेतकऱ्यांचे शेतीमाल असतील, यावर या कराराच्या माध्यमातून काय परिणाम होऊ शकतो आणि यावर कृषी मंत्री काय म्हणतात, विरोधक काय म्हणतात, शेतकरी संघटनांचं काय म्हणणं आहे, या गोष्टीवर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, सध्या जो काही भारत अमेरिका करार झालाय यामध्ये अमेरिकेतून जे भारतात येणारे शेतीमालाच्या बाबतीत असतील किंवा इतर ज्या गोष्टी असतील यावर जो काही टॅरिफ लावलेला होता तो टॅरिफ आता कमी केलेला आहे आणि या माध्यमातून भारतातूनही अमेरिकेमध्ये बऱ्याच गोष्टी जातात, त्यावरही जो काही टॅरिफ होता तो सुद्धा कमी करण्यात आलेला आहे। यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये देवाणघेवाण होणार आहे आणि त्यामध्ये जर अमेरिकेतून शेती उत्पादनाच्या बाबतीत सोयाबीन असेल, दुग्ध उत्पादन असेल किंवा इतर शेतकऱ्यांच्या संबंधित ज्या काही गोष्टी असतील या जर आयात झाल्या तर आपल्या भारताच्या शेतीवर परिणाम होऊ शकतो असं विरोधकाचं म्हणणं आहे। आणि काही शेतकरी संघटना सुद्धा यामध्ये म्हणतात की जर भारतामध्ये कृषी उत्पादनाच्या बाबतीत अमेरिकेकडून आयात झाली आणि तसा करार यामध्ये जर झालेला असेल तर इथल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, शेतकऱ्यांचे जे काही शेतीमालाचे भाव आहेत यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो असं शेतकरी संघटनांचं आणि विरोधकांचंही मत आहे। मात्र यावर कृषी मंत्री असं म्हणतात की जो काही करार झालेला आहे या करारामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या बाबतीत, त्यामध्ये सोयाबीन असेल, कृषी उत्पादनाच्या बाबतीत दुग्ध उत्पादन असेल किंवा इतर जे काही शेतकऱ्यांचे फळ फळावळ असेल या बाबतीत जो काही करार झाला आहे यामुळे भारतीय शेतीवर, शेतकऱ्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही असं कृषी मंत्री आणि वाणिज्य मंत्री यांचं म्हणणं आहे। मात्र हा करार जो काही झालेला आहे नेमकं या करारामध्ये काय ठरलेलं आहे हे आणखी स्पष्ट झालेलं नाही। अमेरिकेच्या कृषी मंत्री जे आहेत त्यांनी हे सांगितलंय की आम्हाला आता भारताची जी काही बाजारपेठ आहे कृषी उत्पादनासाठी ही खुली झालेली आहे आणि यामुळे आमच्या अमेरिकेतील जे काही कृषी उत्पादन आहेत हे आता भारतात निर्यात करण्यासाठी आम्हाला मोठी संधी मिळालेली। आणि यावर जे काही सध्या विरोधक असतील, शेतकरी संघटना असतील, यांचं जे काही मत आहे तर यांना हेच वाटतंय की आपल्या भारतातील जे काही शेतकरी आहेत यांची शेती टिकली पाहिजे, भारतीय अर्थव्यवस्था टिकली पाहिजे आणि त्यावर कृषी मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की असं या करारामध्ये कोणत्याही गोष्टी झालेल्या नाहीत। मात्र महत्वाची एक गोष्ट आहे की जो काही करार झालेला आहे तो जोपर्यंत नेमका करार काय झालाय हे सगळ्यांच्या लक्षात येणार नाही, सगळ्यांना समजणार नाही। भारतामध्ये जर कृषी उत्पादनाच्या बाबतीत अमेरिकेकडून आयात झाली तर आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो का, यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।